टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। महाराष्ट्र राज्य में माहौल अशांत करने की कोशिश करने वालों के विरुद्ध सख्त कार्रवाई होनी चाहिए। यह बात राष्ट्रवादी कांग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर ने उल्लासनगर में पत्रकारों से बात करते हुए कही। रूपाली चाकणकर बुधवार रात उल्लासनगर 2 गोल मैदान न्यू टेलीफोन एक्सचेंज के सामने दी रॉयल बैंक्वेट हॉल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की प्रदेश महासचिव सोनिया धामी व उल्लासनगर जिलाध्यक्ष भारत गंगोत्री द्वारा आयोजित मुफ्त टीजरी मेला में आई थी। उल्हासनगरमध्ये माझ्या प्रदेशच्या महासचिव सोनियाजी धामी, जिल्हाध्यक्ष भारतजी यांनी पुढाकार घेत अतिशय सुंदर अशा तिजरी सणाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप आनंद वाटतो, कारण की आमच्या महिलांसाठी जरी सण असले तरी त्या सणांचं नियोजन ह्या महिलांनाच करावं लागतं आणि महिला तेवढ्यापुरतं त्याचा उत्सव साजरा करतात। पण भारतजींनी लीड घेतले, मनाला समाधान वाटते की एक पुरुष पुढे येऊन आमच्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद देण्यासाठी प्रयत्न करतोय। फार समाधानाची गोष्ट आहे आणि हा पवित्र सिंधी समाजामध्ये मानला जाणारा हा पवित्र सण आहे। या तिजरी सणाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व सिंधी बांधवांना मनापासून शुभेच्छा देते, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि हा सण साजरा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मेहंदी काढणं, याच्यामधून खेळ खेळणं आणि आयुष्य आनंदमय करणं हा संदेश त्या माध्यमातून देतात। त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत या सदिच्छा मी व्यक्त करते। माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या स्वतः राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोनियाजी, भारतजी, त्यांच्या सर्व टीमला या सणाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देते। मॅडम, तुम्ही बदलापूरला पण गेले होते आणि तिथं भेट देऊन आले, तर काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? बदलापूरमध्ये माझे एक पदाधिकारी आहेत प्राची थिटे, त्यांनी मला फोनवरून ही घटना सांगितल्यानंतर तात्काळ मी पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा नोंद करायला सांगितला। या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने सुमोटो देखील दाखल केलेला आहे। या घटनेमध्ये ज्या पीडितेची आई गुन्हा नोंद करण्यासाठी गेली होती पण गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला गेला, ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्या पोलिसांवरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या कंत्राटदारांनी अशा पद्धतीची व्यक्ती त्या ठिकाणी नेमणूक केली त्या कंत्राटदारावर कारवाई, संस्थाचालकांवर कारवाई, पोलिसांनी संस्था समितीवरती कारवाई, अशा पद्धतीने सगळ्यांवरती कारवाई केलेली आहे। अशा घटना घडूच नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो। शिक्षक पालक संघटना ह्या प्रत्येक शाळांमध्ये असतात, सखी सावित्री समिती असतात, त्याचा GR 2022मध्येच आला। त्या इथून पुढे कार्यरत राहण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही जातीने लक्ष देऊ। राज्याचे गृहमंत्री यांनी SIT गठीत करत हा तपास पारदर्शकपणे व्हावा यासाठी फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सरकारी वकील उज्ज्वलजी निकम यांनी 10 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करून आरोपीपर्यंत फाशीची शिक्षा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, पण आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा राहील। मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, यामध्ये जर विरोधक राजकारण करत असतील तर त्यांना विनंती आहे की राजकारण करण्यासारखी घटना नाही। या ठिकाणी पालकांना विश्वास देणं, पाल्याच्या कुटुंबियांना धीर देणं आणि आरोपीला शिक्षा देणं। निवडणुका आले की आपण राजकारण करतोच, पण जनतेमध्ये मेसेज फॉरवर्ड करून आणि अशा पद्धतीने उद्रेक होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, शांत असलेला महाराष्ट्र अशांत होईल, अशा पद्धतीने जर विरोधक याचं राजकारण करत असतील तर ते महाराष्ट्राला आवडणार नाही। आणि माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे की सायबरला आपण सूचना द्याव्यात। सुप्रिया सुळे स्वतः आणि त्यांची सोशल मीडियाचे राज्यप्रमुख म्हणून ज्या पद्धतीने आंदोलनाचे मेसेज पसरवतात, ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंदचे मेसेज पसरवतात, कदाचित इथून मागे देखील सुप्रिया सुळे सातत्याने विधानं करतात की महाराष्ट्र पेटेल, महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडेल। कदाचित उद्या असं जर काही झालं तर त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असेल की हा शांत महाराष्ट्र अशांत आणि करण्याचा आणि पेटवण्याचा त्यांचा उद्देश आहे। सायबरने त्यांच्याकडे लक्ष द्यावं, शासनाने देखील त्यांच्यावर लक्ष ठेवावं आणि अशा पद्धतीने मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी व्हायरल करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करत। बदलापुर प्रकरण को लेकर 24 अगस्त को बंद का आह्वान किया गया महाविकास आघाड़ी की तरफ से, तो इसको आप कैसे देखते हैं? मैंने वही कहा कि विपक्ष इसी बात का राजकारण कर रहे हैं, राजनीति करने की जगह नहीं है। इसे तो हम स्कूल में पेरेंट टीचर्स एसोसिएशन रहती है, उसके जरिए एक
उस पीड़ित को न्याय दिलाने के लिए कोशिश करना जरूरी है। लेकिन सोशल मीडिया के जरिए वो मैसेज वायरल करना, महाराष्ट्र बंद का आह्वान करना और लाडली बहन का जब से माहौल अच्छी तरह से बना रहा है, महिलाओं ने उसे पसंद किया है, तो तब से विपक्ष ने इसके अपोज में पहले दिन से शुरुआत से मतलब मालूम नहीं उनको इतनी तकलीफ क्यों हो रही है, लेकिन बार बार उसके ज़रिए कल की घटना थी वो स्कूल के बारे में थी, फिर भी वहाँ बोर्ड थे लाडली बहना के बारे में। आप देख रहे होंगे कि महाराष्ट्र जो शांत है, महाराष्ट्र में इसके पहले भी बहुत सारी घटनाएं हुई, उरण की थी, कोपर खैरणी थी, वसई थी और नावाशेवा। इन चारों घटनाओं में विपक्ष शांत क्यों थे? खाली एक ट्वीट भी उन्होंने इसके बारे में किया नहीं। तो इन्होंने इन सबको इसी घटना में राजकारण करना है और इसके पीछे का कारण है लाडली बहना। तो मुझे कहना है कि साइबर के ज़रिए और हमारे प्रशासन के ज़रिए इन सब के ऊपर कड़ी नज़र रखें ताकि महाराष्ट्र में कोई उद्रेक ना हो पाए। पदभार स्वीकारला तेव्हा पहिला माझी शिफारस राज्य शासनाला ही शक्ती विधेयकासाठीच होती आणि त्यावेळेस मी सरकारचं अभिनंदन देखील केलं, कारण की सरकारने शक्ती विधेयक मंजूर करून हे राज्यपालांकडे पाठवलं, राज्यपालांकडून ते राष्ट्रपतींकडे गेलेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राने ते मंजूर केलेलं आहे, ते पुन्हा एकदा त्या राष्ट्रपतींनी मंजूर करून पारित करावं यासाठी आम्ही संपूर्ण राज्याच्या, देशभरातल्या संपूर्ण राज्याच्या चेअरपर्सन राज्य महिला आयोगाच्या यासाठी पाठपुरावा करू। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।